दादा मला गॅरंटर राहायला सांगतोय आणि मी जर सही केली तर नीता म्हणते की ती मुलांना घेऊन माहेरी निघून जाईल. मी काही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देईन असं वाटतं का तुला? नाही वहिनी. माघार घेणार नाही ना? नाही. नक्की? नक्की नाही. उद्या जयराम भेटणार आहे, येशील का? जा सिमरन जा, जी ले. मी ब्रेकअप करणार आहे. नाना सांगा ना काय झालं तिथे? एकमेका टिंब करू काही झालेलं नाहीये त्याला. नशिबाला 3 अक्षरी शब्द प्राक्तन. फ्लॅट नंबर 103 धनलक्ष्मी बिल्डिंग वर्सोवा वेस्ट. एक लक्षात घ्या, त्याला आपल्याला जिवंत पकडायचं. कळवी, जमदाडेला गाडी रेडी करायला सांग. तू तू इथे काय करतोयस? तू इथे काय करतोय? पोलिसांना उलट प्रश्न नाही विचारायचे हा मिरजकर. चल. बाया, उसले कॉलर सोड, मागात पडेल. कोणाला काय महागात पडतं बघू आपण. चल बस. खरं सांग, त्या राठोडचा आणि तुझा काय संबंध? कुठे आहे राठोड? कोण राठोड? मी नाही ओळखत. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले मिरजकर? खरं सांग, राठोडला सुपारी द्यायला आला होतास की नाही? मी नाही ओळखत. डोकं फिरले का तुझं? प्यायला काय रे तुझं? बोल. ओ यार, याला बोले मिरजकर, कशाला गेला होतास तिथं? त्या राठोडचा आणि तुझा काय संबंध आहे? पैसे कुठून आले तुझ्याकडे? बोल. भोसले, मी बोलतोय ते तुला ऐकू येत नाहीये का कळतच नाहीये? अरे मी राठोडला नाही ओळखत बाबा. नीट ऐक मी काय सांगतोय. मी तुला इतका मारीन ना की पॅन्ट ओली होईल ना तुझी. त्या टायर मध्ये घालून गिरणीच्या पट्ट्यानी हडक तुटेपर्यंत मारीन तुला. बऱ्या बोलानं कबूल कर. ये धमकी द्यायची नाही. भोसले, मॅडम, मिरजकर, येस. तुम्ही जिथे सापडलात ना तिथे पोलिसांनी रेड टाकली होती, कारण आम्हाला अशी टीप मिळाली होती की त्या फ्लॅटमध्ये मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल राहतोय. ए काही माहित नसल्यासारखं दाखवू नकोस हा. बोल. भोसले, लक्षात येते का तुमच्या? आम्ही गुन्हेगार पकडायला गेलो तिथे तुम्ही सापडलात, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
जे माहिती असेल ना ते खरं खरं सांगा. खरं सांगतो, राठोड नावाच्या कुठल्याही माणसाला मी ओळखत नाही. मॅडम, आमदार महाडिक आलेत. मला सांग, आमच्याकडे वेळ नाहीये, काम आहे आपण. भोसले, त्यांना बसव. आलो आम्ही. तुम्ही बसा. काय ग, अजून जागी आहेस? अभय आला नाही ना अजून? अगं मग फोन करून बघ ना त्याला. केला पण उचलत नाहीये तो. अरे देवा. नाही, तुम्ही झोपा, मी बसते, वाचतेय ना. बरं, पण जास्त वेळ जागत बसू नकोस हा. हो. तो फ्लॅट तुमचाच आहे? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हो, तो अभय मिरजकर माझा माणूस आहे आणि मीच त्याला पैसे घेऊन तिथे पाठवलं होतं. मॅडम त्याचं काय आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही हा फ्लॅट त्यांचा असेल तर. पण हा जर फ्लॅट त्यांचा असेल तर आमदार साहेब मेजर प्रॉब्लेम मध्ये अडकतील. भोसले, नीट बोलायचं माझ्याशी, नाहीतर तुला पुन्हा सस्पेंड करायला लावू शकतो मी. एक मिनिट, महाडिक साहेब, तुम्ही ह्याला ओळखता का? नाही. नीट बघा आमदार साहेब, जवळून बघा, जवळचा निघू शकतो हा माणूस. जगत राठोड याचं नाव, एका आत्ताच्या मर्डर केसमध्ये वॉन्टेड आहे हा माणूस. आम्हाला अशी टीप आहे की हा माणूस 103 धनलक्ष्मी अपार्टमेंट वर्सोवा वेस्ट मध्ये राहतो. आता हा फ्लॅट तुमचा आहे, त्यामुळे मॅडमला आता तुम्हीच सांगा काय ते. हे बघ भोसले, 103 धनलक्ष्मी अपार्टमेंट माझाच फ्लॅट आहे आणि तो कागदोपत्री मी सिद्धही करू शकतो. आणि हा जो कोण जगत राठोड म्हणतोयस, तो त्या फ्लॅटमध्ये राहतो, याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? काय मॅडम, तो माझाच फ्लॅट आहे. तो फ्लॅट मी ऑफिस म्हणून वापरतो. आज तिथे एका जमिनीचं डील करण्यासाठी क्लायंट येणार होते आणि हा जो अभय मिरजकर आहे ना, माझे सगळे जमिनीचे व्यवहार तोच बघतो. आज मीच त्याला पैसे घेऊन तिथे पाठवलं होतं. एवढी साधी गोष्ट आहे. भोसले, ती टीप टीप खरी आहे मॅडम, टीप मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तू स्वतःला काय दबंग समजतोस का रे? तू परीक्षा देऊनच इन्स्पेक्टर झालायस ना, का वशिलेला लागलायस? माझ्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये घुसून माझ्या माणसाला त्या फालतू टिपच्या आधारावर उचललायस तू. ह्या सगळ्या गोष्टीचा मी वरपर्यंत बवाल केला ना, तर किती महागात पडेल डिपार्टमेंटला मॅडम, जरा विचार करा. भोसले,
अहो रुलिंग पार्टीचा आमदार आहे मी. आधीच तुमच्या डिपार्टमेंटचे मीडियामध्ये कमी वाबाडे निघत नाहीयेत. ओ कशाला पंगा घ्यायला होता तुमच्या डिपार्टमेंटची आम्हाला? मॅडम तुम्ही काय कच्चा खेळाडू समजू नका मला. ओ नका ना फुलटॉस टाकू मला. डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर घालीन मी चेंडू. रणजी खेळलो ना मॅडम. त्या मिरजकरांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाही. सोड मग त्याला. सोड. मॅडम याला मात्र सोडू नका हा तुम्ही. चांगला लगाम घाला याला. येतो. सर मला असं वाटतं की आपण जे काही झालं ते आपल्यामध्येच ठेवूया. बाहेर डिस्क्लोज नको करूया. कारण जे काही झालं ना ते गैरसमजातून झालं आणि यापुढे नाही होणार असं. प्लीज थोडं कोऑपरेट करा. अहो मॅडम अहो हे काय बोलणं झालं का? हा? अहो कोऑपरेट करणं कामच आहे ना आपलं. हा? शेवटी जनतेचे सेवक आहोत आम्ही. आणि खरं तर आपल्याला एकत्रितपणे जनतेची सेवा करायला पाहिजे नाही का? हा? हे जरा सांगा तुमच्या माणसांना. येतो. गुड नाईट. मिरजकर काय मारलं बिरलं नाही ना तुम्हाला? नाही हो मोरे, मला काही मारला नाहीये. मला सांगा साहेब पोलीस स्टेशनला आले होते, मला न भेटता आले आणि वकिलांनी सांगितलं इकडे या. कशाला? अहो साहेब कुठे आहेत ते मला सांगा फक्त. अहो साहेब गेलेत पक्षश्रेष्ठींबरोबर मीटिंगला, म्हणून त्यांनी तुम्हाला इकडे बोलावलंय. काय मॅटर आहे एक्झॅक्टली मोरे? कसा मॅटर? नाही राठोड कोण आहे? मलाच पैसे घेऊन का पाठवलं साहेबांनी? मला स्पष्ट सांगायचं मोरे, फालतूगिरी नाही पाहिजे. राठोड कोण आहे हा? कोण राठोड? तुम्ही ऐकलेत का कधी नाव? साहेबांकडून, बोकीलकडून, माझ्याकडून कधी ऐकलंयत नाव? अहो असं कोणी राठोड बिठोड कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. तो भोसले ना तो मूर्ख आहे. त्याला रेट टाकायची होती दुसरीकडे आणि तो चुकून आला साहेबांच्या फ्लॅटवरती. ते लल्लू पंजू कोणतरी टीप देतात आणि हे लोक लगेच घुसतात. तुम्हाला माहिती आहे ना तुमची किती काळजी घेतात साहेब, माहिती आहे ना? अहो तुमच्यावर हात उगारलाय म्हणजे साहेबांवर हात उगारलाय. अहो तुम्ही काळजी नका करू. साहेब असा बँड वाजवतील ना त्याचा, तुम्ही चिलवा. बियर घ्या मस्तपैकी. अहो नकोय मला. अहो घ्या हो. अहो साहेबांनी म्हणून तर बोलवलंय तुम्हाला. घ्या घ्या. मी आलोच. घ्या. ए तू इकडनं कल्टी मार, कळलं? फ्लॅट वरती जाऊ नकोस. हा साहेब सांगतील नंतर. हा जा, पोलिसांना खबर लागली. जा तू पण. कुठे होतास तुम्ही? किती फोन केले? कशाला जागी आहेस? फोन सायलेंटवर होता ग आणि नंतर फोन करायचं मीच टाळलं. म्हटलं झोपली असशील तू. अरे पण होतास कुठे? कामात अडकले होतो. झोपू का मी आता? जेवण खाल्लंय. ऐक ना, सगळं व्यवस्थित आहे ना? हॅलो ओके श्रद्धा. मला खूप भीती वाटते. मला खरं खरं सांग सगळं. ऐक ना. हॅलो ओके मी आहे ना. अजितला बोला ना. ते गेले कुठे? ऑफिसला. कधी? मग अशीच. काम होतं का काही? हा काही काम होतं का? हा होतं. काय? कुठे गेलाय अजित? न्हावा शेवाला. इन्स्पेक्शन आहे ना म्हणून. दादा फोन लावून उपयोग नाहीये. नेटवर्क नसतं तिकडे, बंद येईल फोन. नाही मगासपासून मी पण लावत होते. भाजी संपली आहे ना, येताना आणता का म्हणून, पण फोन बंदच येतोय. काही महत्वाचं काम आहे का दादा? काही महत्वाचं काम आहे का? नाही काल रात्री हे सुद्धा श्रद्धा वहिनी सोबत बोलत होते म्हणून विचारते. काही नाही. अजितला काय पट्टी पडवलीस तू? हा
माझ्या भावाचे काय कान भरलेस माझ्या विरोधात? काय सांगितलंस तू त्याला? काय? कालपर्यंत अजित गॅरेंटर म्हणून सही द्यायला तयार होता, आज तो गायब आहे, फोन बंद करून बसलाय. काय बोललीस तू त्याला? मी रात्री काल तुम्हाला बोलताना पाहिलंय. काल? हो काल. त्याला काय सांगितलं? माझ्या नवऱ्याच्या नादाला लागू नकोस, त्याचे व्यवहार सगळे आतबट्ट्याचे असतात हे सांगितलंस का गॅरेंटर राहू नकोस, फसशील तू. हळू जरा. कोणी नाहीये घरात, तू काय सांगितलंस ते सांग. अरे मी असं कशाला सांगेन? आणि मुळात तू आम्हाला कधी बघितलंस? तू काल रात्री 3 वाजता आलास. हे 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 महत्वाचं आहे का? मी काय विचारतोय ते सांग ना. माझी माझी वाट लागलेली आहे, बघायला आवडतंय ना तुला? नाही मी का करेन असं? तू हवं तर विचार त्याला. मी उलट त्याला सांगत होते. दुसरी एखादी बाई असती तर नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली असती, पण तू नाही तसली. शी. काय बोलतोयस तू? मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. भावाकडे तर मी बघतो, तू तू आज जे काय माझ्याशी वागली आहेस ना ते आयुष्यभर लक्षात ठेवीन. अगं बाळा, तुला माहितीये ना बाबा लहान सहान गोष्टींवरनं चिडतो आणि चिडला की वाटेल ते बोलतो. तू लक्ष नको देऊस. कॉलेजला चाललीस? निघ. सौ जेरम चल. नाही नाही तू थांब इथेच, मी बोलून येते त्याच्याशी. ओके? नक्की? हो तू बस इथे, मी तुझ्यासाठी कॉफी सांगते. ओके? आणि तू काही टेन्शन घेऊ नकोस. वन कोल्ड कॉफी. हाय हाय. बेट मैं खा लिया है, तेरे को जो खाने का खा ले. नो इट्स ओके. ठीक है बोल. हा बोल जाऊ. बाबा मगाशी काय झालं होतं? तुम्ही खूप चिडला होता. फार काय नाही ग बाळा, डोंट वरी. आई काय बोलली का तुला? नाही आई काही नाही म्हणाली. बाबा प्रॉब्लेम काय आहे? बाबा सांगा ना, मी आता मोठी झाली आहे. साऊ प्रॉब्लेम ॲज सच काही नाहीये. आम्हाला काही गोष्टी एकमेकांच्या पटत नाही. तुझी आई चांगली आहे, पण समहाव माझ्या बाबतीत थोडीशी ती विचित्र वाटते. कधी कधी असं वाटतं तिच्या जागी दुसरी कोणी बाई असती ना तर नवऱ्याच्या प्रोग्रेससाठी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असती. पण तुझी आई एनिवे बाळा, एवढं काही झालेलं नाहीये, विचार करू नकोस. हो. चल बाय, ड्राईव्ह करतो मी. ओके बाय. तेरे को समझ में आ रहा है ना तू क्या बोल रही है? इतना प्यार किया मैंने तेरे को एंड यू वांट टू ब्लडी एंड दिस रिलेशनशिप. तेरे को मैं क्या टाइम पास माफिक लगता है? बोलना अब. ए किधर की मला नाही बोलायचं तुझ्याशी. मैं जान नहीं देगा तेरे को. मेरे से बात कर. कशाला मारतो हिला? ए तू चल उधर. बोल लवकर. मला मी सोडून नाही देणार. छोड़ इसका हाथ. हाउ डेयर यू टच हर. ए हु आर यू? बहन हूं मैं उसकी. ओ साहू बच्चा, अगर दो बड़े बात करे ना तो बीच में बच्चे बात नहीं करते. बात करने दे. ए बात कर इधर. मी इथे तुझ्याशी शांतपणे काहीतरी बोलत होते ना, तू कानाखाली वाजवलीस माझ्या. मला काय बोलायचं? सर आप ऐसा लड़की को नहीं मार सकते. तुमचं जे काय भांडण असेल ते बाहेर. ए अंकल अपना मैटर है, अपन देख लेगा. चल.
ए, तू किस टाइप की लड़की ना मेरे को अभी पता चल रहा है। ताई चल, तू पण ना यूजलेस आहेस. शेम ऑन यू जेरम. आय जस्ट हेट यू. मैं जान नहीं देगा तर इट इज ओव्हर जेरम. कळलं तुला? ताई तू चल. आई विल सी यू. यू कांट लीव मी. छोड़ेगा नहीं मैं तेरे को. पैसा दे. ले तेरा पैसा दे. ले तेरा पैसा ले.